शुद्धाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्थ राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे सोमवार, तर इकडे चालू आहे माझी स्वयंपाकाची गडबड. सगळ्याच गृहिणींची सकाळ झाली की स्वयंपाकघरातच त्यांची एंट्री होत असते. तशीच माझी स्वयंपाकाशिवाय सकाळ सकाळ स्वयंपाकच शिवाय गत्यंतर नाही. सकाळ सकाळ स्वयंपाक करावाच लागतो. तर इकडे बघा मी बनवणार आहे आता. इकडे ही गोळ्याची आमटी बनवणार आहे. म्हटलं रोज काय बनवावं हा प्रश्न पडतो भाजीचा पण. तर म्हटलं इकडे कोथिंबीर घेतलेली आहे आणि जिरे धणे ना हे भिजवलेले मी पाणी जर पिते ना त्यात ते ठेवलेले जिरे धणे भिजवलेले. आणि इकडं खोबरं आलं पण घ्यायचं आहे. हे इकडं मसाल्यासाठी मसाल्याची तयारी करण्यासाठी हे बघा घेतलेलं आहे. आता आलं लसूण घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये फक्त हळद, तिखट, मीठ, जिरे. आता हे म्हणजे ह्याच्यामध्ये टाकते मी, दाखवते तुम्हाला काय काय करते ते. आणि इकडे बघा नाश्त्याची तयारी करून ठेवलेली आहे. तुम्हाला दाखवते नाश्ता काय बनवणार आहे ते. आणि आज काय झालं, आज काय रसिका आहे विनायकला सोडायला, त्याचा डॅडो आहे. त्याच्यामुळे रसिकाकडे लगेच जायची काही गडबड नाही आहे. तर मी थोड्या वेळाने जाईल. तर तो पण तिकडचं आवरून घेते. चला तर मग काय काय करणार आहे मी ते तुम्ही कंटिन्यू पहा म्हणजे समजेल. हे बघा यामध्ये मी काय टाकलेले, हळद, मीठ, आलं लसणाची पेस्ट आणि जिरे. तिखट नाही टाकलेलं आहे याच्यामध्ये, फक्त आलं लसणाची पेस्ट आणि जिरे. आता हे जे गोळे बनवून घेणार आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे. किंचित साईजमध्ये तेल टाकून गोळे बनवून घेते. हे बघा इकडे असे बनवले गोळे. आणि आता मसाला करते म्हणजे हे बघा. आणि ते आपण जे तिंबतो ना त्यावेळेस हे पीठ राहिलं असं, त्यात मी पिठामध्ये ना पाणी टाकून घेतलं आहे. म्हणजे वाया घालवत नाही. आमच्याही अशीच करायची की उलट आता आपण कसं करतो, मसाले तरी वाटतो, आलं लसूण खोबरं, पण त्यावेळेस असं काहीच नव्हतं, करतच नव्हती आमच्याही. ह्याचं असं पाणी राहिलेलं त्याचाच घट्टपणा यायचा बघा. आणि आपल्याला किती मसाला हे ते तयार करतो, पण त्यावेळेस काहीच नसायचं, तरी त्या अन्नाला चव असायची एक प्रकारची. तर चला इकडे बनवते, पहिला नाश्ता बनवते. हे बघा नाश्त्यासाठी इथं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आणि इकडे हे तिंबून घेतलेले आहे. तर तिखट पुऱ्या करायच्या आहेत मला. काय केलं, कसं केलं हे तुम्हाला सांगते, कारण का मी अन्न वाया घालवत नसते. बटाट्याची भाजी थोडी राहिली होती आणि वरण, हे सगळं मिक्स केलं, छानपैकी तिंबलं. धपाटे किंवा काय पराठे करण्यापेक्षा म्हटलं थोडे तिखट पुऱ्या करून छान लागतील. तर पहिला आहे बघा मसाला, साईड बाय साईड मसाला बनवून घेते. आणि इकडे बघा सासूबाई आज नवीन गाऊन घातलेत आणि सज्ज आहेत आता नाश्ता करण्यासाठी. कसं बसता, घोड्यावर बसल्यासारखं नीट बसा. बसण्याची आमची पद्धत बघा. घोड्यावर कसं टांग मारून बसतात ना, तसं सासूबाई बसत असतात बेडवर. चला इकडे पहिला मसाला पण वाटून घेते, नाश्ताही करते. इकडं मसाला तयार करून घेतला आहे. इकडे गोळे, नंतर मी करते भाजी तयार तिची, गोळ्याची आमटी. पहिला नाश्ता. चला या नाश्ता करायला. कशी फुगली बघा टम्म पुरी. बायकांनाच अशी काहीतरी शक्कल लढवावी लागते बघा. आणि माझं बघून माझ्या मुली पण अशा काय काय करत असतात. मग काय करणार ना, वाया घालवायचं, रोज काय वेगळे पदार्थ करायचा. नाश्ता सांगा. हे बघा या, हे पहा नाश्ता तयार. या खमंग पुऱ्या खायला, तिखट पुऱ्या. बसा चला नाश्त्याला, इकडे बसायचं खुर्चीवर.
मग ताटलीला हात लावायचा. पहिला खुर्चीवर बसा, तिथं बसा खुर्चीवर, बसा खुर्चीवर, तिथे उठा, नीट बसा. चला आता सासूबाईंना दिला नाश्ता. आता भाजी बनवते पहिला, कारण का टिफिन भरायचं आहे अजून मला, डबा भरायचा आहे. हे बघा, इकडे पण मी बनवते पोळ्याची आमटी. चला, कुकरमध्ये काय टाकलं नव्हतं का, कुकरमध्ये काय बनवते आहे तर पटदिशी झाकण लावून थोडंसं एक वाफ घेते. मसाला थोडा परतते. तिखट टाकलेलं आहे तर मीठ फक्त टाकायचं आहे याच्यामध्ये. मीठ घालायचं आहे, टाकायचं म्हणजे घालायचं आहे. मीठ घातलं आहे. हे पाणीकडं टाकलेलं आहे गोळे याच्यामध्ये. आता झाकण लावते आणि थोडं वाफवून घेते. तयार झाले की तुम्हाला दाखवतेच आहे मी. हे बघा, इकडे अशी गोळ्याची आमटी बनवली आहे. चला टिफिन भरते. सकाळचे वाजले 10. हे बघा, सकाळचे 11 वाजलेलेत. हे सगळी कामं आवरलेली आहेत. आता घरात बघा किती शांतता पसरली. सकाळीच गडबड, एवढी गडबड असती, लगीन घाई असते, लगीन घाई आमच्याकडे. हे बघा, धारादूर पंढरपूर. इकडे बघा आशा भोसलेंचं ना दाखवायला लागले टी व्हीवर. तर बघा, आता मावशी येतील, 11 वाजलेत ना, तर आमच्या मावशी येतील. तर सगळं आवरलेलं आहे. मावशी आली ना मी जाईन रसिकाकडे. थोडंसं दही लावलेलं आहे घरचं, तर ताक बनवते. मावशींना ताक देते, थोडं मी घेते आणि सासूबाईंना एक वाटी ठेवते. चला, अशी सकाळी लगीन घाई असतील. आणि आता 11 वाजता स्मशान शांतता, खूप शांतता होती घरामध्ये. चला, थोड्या वेळाने मी रसिकाकडे जाईन. मग आता हे पहा, मस्तपैकी घरचं ताक केलं, मी घेतलं, सासूबाईंना आता ठेवलेलं आहे. आणि आता पुन्हा या दह्यामध्येच ना काय करते माहिती का, दूध टाकते, म्हणजे पुन्हा हिचं दही बनून जाईल, घरचं दही. चला, आता मावशी आल्या, आता मी निघेन 5-10 मिनिटांनी. ताक बीक पिलो आम्ही दोघी पण, ताक पिलो, ताक बीक नाही, ताक पिलो. चला, तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.